चला एका बाजूला 10 स्टार तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो चिमाची वॉरियर्स. 10 स्टारचा जर का विचार केला तर करूया मोरूची परिस्थिती या आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये आणि एका बाजूला चिमाजी वॉरियर. ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला 10 स्टार आणि चिमाजी वॉरियर्स. यानंतर होणारी मॅच रॉयल स्वान्स विरुद्ध AK फायटर. यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. चिमाजी वॉरियर्स पहिला चेंडूला टॅपच्या सहाराने चेंडूला पाठवलं 2 धावेसाठी. 10 स्टार आक्रमक खेळी पण मयुरेशला पाहतोय. दुसऱ्या बाजूला ध्रुव आणि प्रितेश ज्यांनी कालच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या खेळीने आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी आणि खूप प्रभावित करणारी कामगिरी होती. दुसऱ्या बाजूला मयुरेशचे जर का आपण प्रयत्न पाहिले गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण होतं आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्यांनी घेतली खूप चांगल्या प्रकारे. पण संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी थोडंसं अडचणीत आहे 10 स्टारचा संघ. इथून करूया मोरूची परिस्थिती आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला चेंडू हातामध्ये नाही येत आहे. हाताला लागून चेंडू जर का वन टीमच्या डिक्लेअर झोनमध्ये सुद्धा आला तरी 2 धावा असतील. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण पाहतोय 5 धावा. हातामध्ये फेकी नाही केले गेले. टॅपच्या सरने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 6 रन ऑन स्कोर कार्ड 6 धावा. हातामध्ये चेंडू आला. एका हाताने चेंडूला पकडून कशा प्रकारे शांत ठेवलं गेलं. दोन्ही फलंदाज फुल न देता घाबरले होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा. फुलटॉस चेंडू हातामध्ये येलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 7 धावा. 6 धावा 6 रन पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सात धावा. हाताला लागलाय चेंडू फेकी होईपर्यंत सिंगल. गोलंदाजी मारवरती आपण रोहनला पाहतोय. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. दोन चेंडूंचा खेळ झालाय 12 धावा धावपळकरती. फटका आपण पाहू शकता किती वेगाने चेंडू कुठे आहे पाहता आपण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट नाही केलं जात आहे. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण पाहतोय 13 धावा. ऑफ साइड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हाताने चेंडूची जी वेगाने चेंडू जात होता. हात लागून चेंडू स्लो ऑन साइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ लाल पडद्यावरती गडीबाद. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ झालाय 14 धावा. इथून स्लो चेंडू आला तर त्या चेंडूवरती हात टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नका. जर का लाल पडद्याच्या बाहेर चेंडू आला तर हात टाकून पकडा. पण त्या लाल पडद्याच्या आत तो फुलटॉस चेंडू पकडण्याचा प्रयत्न प्लीज कोणी करू नका. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय लॉस ऑफ 1 विकेट 15 धावा. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया.
नोचा इशारा, नोला पाठवलं सिंगलसाठी म्हणजे 9+1 2 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 17 धावा धावफलकाची. इथून म्हणजे जर का विचार केला तर धावफलक चांगले आणि मयुरेश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सेट आहे आपल्या संघासाठी, त्याच्यामध्ये क्षमता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता पण हाताला लागून चेंडू गेलाय. सर 3 रन असतील ना, ऑफिशियल अंपायर सर 3 रन असतील ना. तीन धावा, 20 धावा धावफलकाची 2020. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय, चेंडू हातामध्ये नाही येत. 9+1 2 धावा, 2 एक्स्ट्राचा कॅल्क्युलेटर जास्त आहे. 22 धावा, 2.1 चेंडू. यानंतर होणारी मॅच रॉयल स्वान्स विरुद्ध AK फायटर. दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे स्टेजच्या जवळ. एकच बॉलचा खेळ झालाय सर. 22 धावा, पहिला सुद्धा 9, त्यानंतर 3 धावा, पुन्हा एकदा 9. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय आणि चेंडू हातामध्ये नाही येत आहे. 9+4 5 धावा धावफलकामध्ये ऍड. दोन पूर्णांक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकावर 27. टॅपच्या सने चेंडूला मारण्याचा प्रयत्न, फेकी झाले. यष्टॅनवरती चेंडू लावण्याचा प्रयत्न, पण चेंडू यष्टॅनवरती लावण्याच्या आधी त्या चेंडूला गॅदर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. गॅदर नाही केलं गेलं, सिंगल कंप्लीट. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 28 धावा, 28. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न केला जातो पण सिंगल कंप्लीट. इथून थोडीशी आपण पाहू शकता शौर्यचं षटक थोडंसं महाग आहे, त्याला अजून महाग केलं मयुरेशच्या बॅट मधून. दणदणीत चौकार. थँक्यू. बॅकफुट मोठा खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 34 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकता या षटकामध्ये थोडंसं जास्त महागडं षटक आहे. लेफ्ट केलं गेलं, चिंता. अजूनही एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होताना. 35 धावा. हलक्या हाताने ऑन साइडला चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलं डिक्लेअर झोन मध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाला धावा आपण पाहू शकता 36. शौर्यचं महागडं षटक 20-21 धावा. गोलंदाजी मारवरती आराध्य, AVPL ची पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहे. इथून आपल्या संघाचं धावफलक वेगाने पुढे गेले. आराध्याला आता संत गती देण्याचं कार्य करणं जास्त इम्पॉर्टंट असणार. पहिला चेंडू फुल टॉस वरती त्या चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. वाईटचा इशारा येतो अंपायरचा. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. 38 धावा. पुन्हा एकदा चेंडूला लेफ्ट केलं गेलं, पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. मयुरेशला सुद्धा माहिती आहे जर का या चेंडूला लेफ्ट करताना मला थोडीशी कष्ट करायला लागतील. चांगला फुल टॉस चेंडू टॅपच्या सारण चेंडूला पाठवलं. 9+1. ओके. इथून एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे. आराध्य ज्यांनी कालच्या दिवसामध्ये
आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जाते. नोचं कॅल्क्युलेशन, वाईटचं कॅल्क्युलेशन 41. हलक्या हाताने आपण पाहू शकता खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. मयुरेशच्या विकेटवर आपण पाहू शकता कशा प्रकारे खेळ करतोय. 42 धावा. 42. खुलवा टप्प्यात चेंडू मयुरेशच्या बॅटमधून आपण पाहू शकता. कनेक्शन किती प्रकारे, जशा प्रकारे त्याला फटका एक्झिक्यूट केला जातोय बॅटमधून त्याच वेगाने चेंडू सीमारेच्या दिशेने जात आहे. 43. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ. बघा यासाठीच विनंती केली की लाल पडद्यापासून तुम्ही थोडेसे लांब बसला तर बरं होईल. लाल पडद्यापासून प्रेक्षक वर्ग आपणास विनंती असेल थोडंसं लांब, आणखी इथून बॅटचं म्हणजे त्या शॉटमध्ये किती पॉवर आहे तेवढा तुमच्याकडे वेळ आहे का. जर का चेंडू वेगाने तुमच्या जवळ येत असेल तर दूर होण्यासाठी लहान मुलांना विनंती असेल. 4 चेंडू 43 धावा. समर्थ सर किती रन आहेत? हाताला लागून गेलाय का सर? मात्र 2. 45 धावा. 45. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय फटका आपण पाहू शकतो. सुरेख फटका होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा, पण इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण पाहू शकता. 46 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 47. 47 धावेचं आव्हान चिमाजी वॉरियर या संघाला. यानंतर होणारी मॅच AK फायटर विरुद्ध रॉयल स्वॉन्स. दोन्ही कर्णधारांनी टॉसला यायचं आहे. टीम रॉयल अँड AK फायटर कॅप्टन्स टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं इम्पॉर्टंट आहे. चला यार सारे या एक. चला रॉयल स्वॉन्स विरुद्ध AK फायटर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित विशेष अतिथी सन्माननीय महेशजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. महेशजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. सर आपणास सुद्धा विनंती असेल एका बाजूला AK फायटर तर दुसऱ्या बाजूला आपण रॉयल स्वॉन्स. महेशजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते टॉस होताना AK फायटरनी नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी बॅटिंग घेतलेली आहे. इथून कालच्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं तर रॉयल स्वॉन्स आणि AK फायटर दोन्ही संघाला पराभूत स्वीकार करावी लागले 2 मॅचमध्ये. ऑफिशियल अंपायर मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. 10 स्टार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता दोन्ही संघ कालच्या दिवसामध्ये पराभूत स्वीकार करावी लागली तर आता इथून AK फायटरनी काल जर का आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 1 धावांची गरज असताना ती पराभूत. थोडीशी महाग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाला संधी होती की तो चेंडू पकडावा, पण तो चेंडू नाही हातामध्ये आला तर सिंगल. इथून म्हणजे तो घेतलेला निर्णय फलंदाजीचा तो निर्णय चुकीचा होता असं नाही, पण तो निर्णय अचूक आहे. तो ठरवण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या तुमच्या कर्णधारांनी घेतलेला निर्णय, संपूर्ण खेळाडूंनी त्या निर्णयाला साथ देणं आणि त्याच्यावरती एकजुटीने मात करणं जास्त इम्पॉर्टंट होतं. 1-1ची मॅच शेवटच्या क्षणापर्यंत आली होती, पण ती मॅच पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं AK फायटरला. दुसऱ्या बाजूला रॉयल स्वॉन्स संघ, त्या संघाने सुद्धा दोन्ही 2 पराभूत. इथून दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच असणार आहे.
नेक्स्ट मॅचला मजा येणार आहे. मॅचच्या दिशेने वळतोय. सर 9+1 फक्त 9 बॉल आहे सर. सर डिसिजन पोचवायचं आमच्यापर्यंत. येस फक्त 9ची 1 रन असणार आहे. सर आमच्यापर्यंत अजून डिसिजन नाही पोचलं गेले. फक्त 9 बॉल आहे. ओके. झिरो बॉल. लेफ्ट केलं गेलं चेंडू पुन्हा एकदा स्टर्न वरती लागतोय. बॉलर चेंज होताना ऑफ साइडला फटका. फेकी डायरेक्ट हिट नाहीये. फेकी नाही. फेकी चांगली केली होती. डायरेक्ट हिट. एक चेंडूच आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 6. 47 धावांचा पाठला करायचा. फ्लाइंग स्टार्टची गरज आहे. ती स्टार्ट आले. लेफ्ट केलं गेलं चेंडूला डाव्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. अपील केली होती. हलक्या हाताने ऑफ साइडला फक्त चेंडूला दिशा दाखवली गेली. सिंगल साठी डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. लेफ्ट केले गेले चेंडूला डाव्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. 3 चेंडू 10 धावा. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायाने चेंडूला फील्ड केलं जाते. सिंगल कंप्लीट. स्टेप आउट आहे सर. मग डॉट असणार आहे हा. 4 चेंडू 10 धावा. 47चा पाठला करायचा आहे. मॅचला कशा प्रकारे आपण पाहू शकतो. सुरुवात चांगली आहे पण ती सुरुवात कायम ठेवणं सुद्धा. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय टोडी मध्ये. 2 धावा. फटका खूप चांगला होता. आपण पाहू शकता रिप्लेच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू थोडासा आपण पाहू शकता लांब राहिला त्या 4च्या पोल पासून. स्टेटच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय 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 आर पार. सीमारेषा पार. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 17 धावा. म्हणजे जून 17 नंतर आता टेन्शन वरती खतरा आहे का हेही पाहावं लागेल. फ्लाइंग स्टार्ट आहे. त्या स्टार्टला टिकवणं जास्त इम्पॉर्टंट होतं. पण मयुरेश आला आणि मयुरेशनी पहिल्या चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. पहिला ब्रेक थ्रू. डिफेन्स मयुरेशच्या अगेन्स्ट मोठे फटके घेणं थोडंसं कठीण आहे. की मयुरेशकडे आपण पाहू शकता अचूक टप्पा आणि वेगाने म्हणजे जलद गतीने षटक हाताळण्यासाठी मयुरेश जाणलाच होतो. आणि तशाच प्रकारचे चित्र आपण पाहतोय.
पुन्हा एकदा वेगाने चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सार्थ होते त्या दिशेने. समर्थच्या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजल्या जातात आपण पाहू शकता. त्याचं कारण सुद्धा आहे की कालच्या दिवसामध्ये त्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना खूप प्रभावित केले टेन स्टारकडून. जितक्या वेगाने चेंडू येतोय तितक्याच कॉन्फिडन्सने त्या चेंडूला पकडतोय. हा कॉन्फिडन्स आत्मविश्वास आपण पाहू शकता कशा प्रकारे. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला पाठवलंय. 2चा इशारा येतोय. 2 धावफलक पुढे सरकताना 19 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. लेफ्ट केले गेले चेंडू उजव्या यशीच्या बराच बाहेर. 5चा वाईटचा इशारा. 20 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 14 चेंडू 27. स्टेटच्या दिशेने चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. सीमारेषा पार. चौकार. शेवटच्या चेंडूला फक्त ऑन साइडला पाहू शकता डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 25. येणारे 12 चेंडू आणि 22 म्हणजे आपण पाहू शकता 12 मध्ये 25 केल्यात तुम्ही आणि नंतरच्या येणाऱ्या 12 मध्ये तुम्हाला 22 करायचे आहेत. आता इथून होऊ शकतं चिमाजी वॉरियर्सला सुद्धा माहिती आहे टेन स्टारनी जर का आमच्या अगेन्स्ट इतके मोठे फटके खेळले तर आमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. येणाऱ्या 11 मध्ये 22 आम्ही सुद्धा करू शकतात. फटका चांगला होता पण तो फटका खेळताना ती रेषा स्टेप. बॉक्स क्रिकेटमध्ये हा नियम सुद्धा आहे. स्टेप आउट तुम्ही नाही करू शकत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये स्टँड वरती लावेपर्यंत नाही नाही नाही. आता प्रितेशला सुद्धा माहिती आहे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये इथून जर का 3 मध्ये मोठे फटके नाही आले तर थोडासा दबाव वाढणार आहे. टॅपच्या सहाराने खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश वेगाने चेंडूवर आले. डॉटची सांगता 8 चेंडू 21 धावांची गरज. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स. सीमारेषा बार. स्वानस्फोट. चौकार. 5 चेंडू 30 धावा. 7-17 मध्ये जर का या चेंडूवरती चौकार आला तर शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे मॅच मध्ये असू शकते चिमाजी वॉरियर. या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. आता फेकी तर बॅकअप नाही होत. फेकी करायची गरज होती का. आता ओव्हरथ्रोची एक रन सुद्धा ऍड होते. येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथून फेकी करायची गरज होती का आणि जर का तुम्ही यष्ट्यांवरती नेम साधताय तर तुमचं बॅकअप आहे का. आयुष्यामध्ये बॅकअपची गरज खूप असते. आता इथून फोनची चार्जिंग संपली तर पॉवर बँकला बॅकअप असते. आमच्या कॅमेराची जर का चार्जिंग संपली तर तिकडे आम्ही बॅकअप म्हणून तिकडे चार्जर ठेवलं गेलंय. इथून तुमच्या यष्ट्यांच्या मागे बॅकअप नव्हतं आणि आता मॅचचं इक्वेशन 47चा पाठला करायचा आहे. येणारे 6 मध्ये 14. पहिल्या चेंडूवरती मॅचचं चित्र. मॅच जास्त कोणत्या बाजूने धावते हे पहिल्या 2 चेंडूवरती दिसणार आहे. चला टेन्शन थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. सहा चेंडू 14 धावांची गरज. 6-14 मध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय षटकाराला. बॉक्स क्रिकेटमध्ये षटकाराला महत्व नाही. गडी बाद. येणारे 5 चेंडू 14 धावांची गरज. येणारे 5 चेंडू 14 धावांची गरज. इथून या फटक्याची गरज होती का. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण जर का पाहिलं प्रितेश जो सेट फलंदाज आहे त्याला स्ट्राईक वरती नाही आणलं गेलं. चार चेंडू 14 धावांची गरज.
हे 2 मॅच मध्ये दबाव. प्रितेशला स्ट्राईकवरती नाही आणलं गेलंय. 3-14. आता आणता आणता किती वेळ झालाय. धावचीच्या रूपात अजून एक गडी बाद. मॅचचं इक्वेशन आपण पाहू शकता जे फसलं गेलं. चिमाजी वॉरियरनी खूप चांगली लढत दाखवली होती 47चा पाठला करताना, पण शेवटच्या षटकामध्ये 6-14चं जेव्हा इक्वेशन होतं, आराध्य तिथून आपण ज्या प्रकारे रिक्वायर्ड 100 त्या प्रकारे खेळ चालू होता. 2-14. बॅकफुटवर येऊन वेळ आयुष्यामध्ये खेळ आणि वेळ कधी बदलेल सांगू शकत नाही, पण त्यासाठी तुम्ही स्वतःला सज्ज ठेवायचं. इथून वेळ बदललाय. चौका येताना थोडासा उशीर झालाय. प्रितेशला आधी स्ट्राईकवर आणणं ते जास्त इम्पॉर्टंट होतं. ते नाही केलं गेलं, ज्याच्यामध्ये क्षमता होती. इथून आता ओव्हरथ्रोची रन सुद्धा येते. नचिकेत वर्तक कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मॅच संपते. हार्ड लक चिमाजी वॉरियर. खूप चांगला प्रयत्न तुम्ही केला होता 47चा पाठला करताना. अभिनंदन. 10 स्टार. मॅन ऑफ द मॅच